अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। जमिनीच्या वादातून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत पत्नीस फोन करून मला माफ कर, मी विषारी औषध प्यालो असे सांगून शिये येथील बाबासू मधुकर इंगवले यांनी 25 डिसेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती। त्यानुसार पत्नी दीपाली बाबासू इंगवले यांनी शिरोली पोलिसांमध्ये 5 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे। पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत बाबासू मधुकर इंगवले व आरोपी प्रल्हाद विलास इंगवले, रमेश विलास इंगवले, अमोल संजय इंगवले, शिवाजी बाबूराव इंगवले, धनाजी बाबूराव इंगवले हे भाऊबंद असून मयत बाबासू इंगवले व आरोपी यांच्या शेत जमिनीच्या हिश्श्याबाबत पेठ वडगाव येथील दिवाणी कोर्टामध्ये दावा चालू केला आहे। सन 2023 ते दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी शिये या ठिकाणी बाबासू इंगवले यांनी आपल्या वाटणीची जमीन नागपूर रत्नागिरी महामार्गाकरिता शासनास दिलेल्या जमिनीच्या रकमेबाबत आरोपी प्रल्हाद इंगवले, रमेश इंगवले, अमोल इंगवले, शिवाजी इंगवले, धनाजी इंगवले यांनी सही न देता त्यामध्ये हिस्सा मागत असल्याने बाबासू इंगवले हे शिवाजी इंगवले व धनाजी इंगवले यांना भेटून दिवाणी कोर्टातील दावा मागे घेतो, जमिनीचा आलेला पैसा व जमीन वाटून देण्याबाबत समजावून सांगून शेत जमिनीचा हिस्सा रजिस्टर वाटणीने द्या असे सांगत असताना या 5 जणांनी याबाबत चालढकल केली व बाबासू इंगवले यांना वेळोवेळी मानसिक त्रास दिला। प्रल्हाद इंगवले, रमेश इंगवले, अमोल इंगवले, शिवाजी इंगवले, धनाजी इंगवले यांनी दीपाली व बाबासू इंगवले यांना कोर्टातील केस मागे घेतो व सही देण्याबाबत केलेला प्रस्ताव मान्य नाही असे म्हटल्यावर बाबासू इंगवले यांनी मी तुमच्या दारात येऊन माझ्या कुटुंबासह जीव देतो असे बोलल्यावर शिवाजी व धनाजी यांनी असे धमकी देणारे मी रोज बघतोय असे बोलल्याने बाबासू इंगवले यांना सहन झाले नाही व ते घरी शिये येथे आल्यावर विचार करत रात्रभर जागेच राहिले व दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:25 च्या सुमारास पत्नी दीपाली यांना फोन करून मला माफ कर, मी विषारी औषध प्यालो असे सांगितले व त्यांच्या मोबाईलमध्ये मी वरील नावाच्या सर्वांच्या त्रासाला वैतागून आत्महत्या करत आहे असा व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवला होता। दीपाली यांनी पती बाबासू इंगवले यांना औषधोपचारासाठी 25 डिसेंबर 2025 रोजी कोल्हापूर येथील सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लक्ष्मीपुरी येथे ॲडमिट केले असता 26 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 5:30 सुमारास बाबासू इंगवले मयत झाले। दरम्यान आपल्या पतीला दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादी दीपाली बाबासू इंगवले यांनी शिरोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे। याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड करीत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।